मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे बडी मुन्नी. मुन्नी बदनाम झालेली अगोदर. बडी मुन्नी नेमकी आहे तरी कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. परवा सुरेश धस हे अमोल मिटकरी यांच्यावर टीका करताना म्हणाले, अमोल मिटकरींना बडी मुन्नी सांगायला बोलते म्हणून अमोल मिटकरी बोलतात. धनंजय मुंडे साहेबांना सातत्यानं टार्गेट करण्याकरता काही लोकांनी मला असं वाटतं चंग बांधलेला आहे. त्यामुळे बडी मुन्नी कोण हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असताना काल अजित पवारांची जेव्हा पत्रकार परिषद झाली तेव्हा अजित पवार यांना हा प्रश्न विचारण्यात आला, बडी मुन्नी कोण आहे? नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा. हे असले फालतू गोष्टी कुणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यावर त्याला विचारा कोण आहे ते. त्यानंतर सुरेश धस यांना हा प्रश्न परत विचारण्यात आला की नेमकी बडी मुन्नी कोण आणि त्याबद्दल काही हिंट देता आली तर सुरेश धस म्हणाले, मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए. डार्लिंग जी आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे. तुम्हाला काय वाटतं? राष्ट्रवादीतला हा पुरुष ही बडी मुन्नी नेमकी कोण आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकार नावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.